श्री स्वामी समर्थ. नमस्कार यूट्यूब परिवार. आपल्या स्वामी कृपा परिवारात तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला एका अशा ताईचा अनुभव सांगणार आहे की जो ऐकल्यावर कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि मनात नव्याने उभं राहण्याची ताकद निर्माण होईल. कारण एक काळ असा होता की त्यांच्या घरात 2 वेळच्या जेवणाचीही सोय नव्हती. घरात भाडं फक्त 1500 रुपये होतं, पण ते भरण्याचीही ऐपत उरली नव्हती. 3 महिने भाडं थकलेलं घरमालक दरवाजावर उभा राहून पैसे द्या नाहीतर घर रिकामं करा अशी कडक नोटीस देऊन गेला होता. पती एका खाजगी कारखान्यात काम करत होते, पण अचानक कंपनी बंद पडली आणि त्यांची नोकरी गेली. सुरुवातीला त्यांनी खूप प्रयत्न केले, पण जिथे जात तिथे आता जागा नाही असंच उत्तर मिळायचं. हळूहळू घरात तणाव वाढू लागला. बोलणं कमी आणि भांडण जास्त. पैशाची चणचण इतकी वाढली की गॅस सिलेंडर भरायलासुद्धा विचार करावा लागे. एक दिवस तर अशी वेळ आली की घरात फक्त अर्धा किलो तांदूळ उरला होता आणि पुढचा दिवस कसा काढायचा हेही माहीत नव्हतं. ताई सांगतात की त्या रात्री त्या शांतपणे रडत बसल्या होत्या आणि मनात एकच प्रश्न होता, देवा, आमचं आयुष्य असंच का? त्यांच्या गळ्यात फक्त एक साधं सोन्याचं चेन होतं. ते त्यांनी गहाण ठेवलं आणि 3500 रुपये मिळाले. त्यातून भाडं दिलं, थोडा किराणा आणला. पण हा उपाय किती दिवस चालणार होता? मग माहेरी गेल्यावर एका ओळखीच्या व्यक्तीने सांगितलं की तुमच्या ग्रहाची दशा खूप वाईट आहे. विशेष पूजा करावी लागेल. त्यासाठी 15,000 रुपये लागतील. आईने 7,000 दिले. उरलेले पैसे ताईंनी बचत गटातून काढले. पूजा झाली. मोठमोठे मंत्र, धूप, नैवेद्य. पण घरी परतल्यावर काहीच बदल झाला नाही. उलट कर्ज वाढलं. पतीची चिडचिड अजून वाढली. त्यांनी दिलेली माळ काढून बाजूला ठेवली. त्या दिवशी ताईच्या मनात खूप मोठा धक्का बसला, कारण त्यांनी विश्वासाने केलेले पैसे वाया गेले होते. काही दिवस तर इतकी निराशा आली की त्यांनी देवघरासमोर बसणंही बंद केलं. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. त्यांच्या शेजारी राहणारी एक काकू दर गुरुवारी साधा दिवा लावत आणि श्री स्वामी समर्थ हा जप करत बसत. एकदा ताईंनी विचारलं, काकू, तुम्ही इतक्या शांत कशा? तेव्हा काकूने फक्त एक वाक्य सांगितलं, गुरुवार सोडू नकोस, बाकी सगळं स्वामी बघतील. त्या दिवसापासून ताईंनी कुणालाही न सांगता दर गुरुवारी उपवास सुरू केला. कुठली मोठी पूजा नाही, कुठले पैसे नाहीत, फक्त स्वच्छ मनाने एक दिवा, थोडं साखर, नारळ आणि मनापासून जप. त्याच काळात त्यांनी ठरवलं की काहीही झालं तरी हातावर हात ठेवून बसायचं नाही. त्यांनी जवळच्या कॉलनीत विचारपूस करून घरगुती जेवणाचे डबे बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला फक्त 3 डबे होते, प्रत्येकी 1800 रुपये महिन्याला. त्यातून फारसा नफा नव्हता, पण आत्मविश्वास वाढत होता. पती सुरुवातीला तयार नव्हते, पण नंतर त्यांनीही मदत करायला सुरुवात केली. सकाळी 5ला उठून भाजी चिरणं, पोळ्या लाटणं, डबे भरून देणं, दुपारी थोडा अभ्यास करणं, कारण ताईंनी लग्नाआधी BEd पूर्ण केलं होतं आणि त्यांना शिक्षक व्हायचं स्वप्न होतं. पण आयुष्याच्या वादळात ते स्वप्न हरवलं होतं. गुरुवारचा जप सुरू झाल्यानंतर 2 महिन्यांनी अचानक एका शाळेतून इंटरव्ह्यूचा फोन आला. त्यांनी फॉर्म भरला होता, पण विसरून गेल्या होत्या. त्या इंटरव्ह्यूला गेल्या आणि आश्चर्य म्हणजे त्यांची निवड तात्पुरत्या शिक्षक म्हणून झाली. पगार फक्त 8,500 रुपये होता, पण तो त्यांच्या आयुष्यातील पहिला मोठा किरण होता. त्यांनी स्वामीच्या फोटोसमोर बसून त्या दिवशी मनापासून धन्यवाद दिले आणि पहिल्यांदा असं वाटलं की हो, आता काहीतरी बदल सुरू झाला आहे. इंटरव्ह्यूमध्ये निवड झाल्यानंतर ताईंना जरी तात्पुरती नोकरी मिळाली होती, तरी आयुष्य अजून स्थिर झालेलं नव्हतं. सकाळी 5ला उठून डब्याची तयारी, 6 वाजेपर्यंत पोळ्या, भाजी, भात, आमटी सगळं तयार करून पतींना डिलिव्हरीसाठी पाठवायचं. 7ला स्वतः तयार होऊन शाळेत जायचं. दुपारी 2ला परत येऊन पुन्हा संध्याकाळच्या ऑर्डर्स बघायच्या. रात्री अभ्यास करायचा. शरीर थकून जात होतं, पण मन मात्र हळूहळू मजबूत होत होतं, कारण गुरुवारी लावलेला तो छोटासा दिवा त्यांच्या आयुष्याचा आधार बनला होता.
डब्याची संख्या 3वरून 8 झाली, 8वरून 15 आणि 3 महिन्यात 20 डबे झाले. प्रत्येक डब्यामागे फारसा नफा नव्हता, पण घरात नियमित पैसे येऊ लागले. सर्वात मोठा बदल म्हणजे पतीच्या स्वभावात झाला. जे आधी चिडचिड करायचे ते आता स्वतःहून मदत करू लागले. एक दिवस त्यांनी ताईंना सांगितलं, आपण असंच पुढे जाऊ, मी पुन्हा व्यसनाला हात लावणार नाही. त्या शब्दांनी ताईच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्यांना पैशापेक्षा घरातील शांतता महत्त्वाची होती. दरम्यान त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल पाहिला आणि त्या उत्तीर्ण झाल्या होत्या. आता कायमस्वरूपी नोकरीची संधी वाढली होती, पण त्याचवेळी एक मोठं संकटही आलं. ज्या घरात त्या राहत होत्या ते घरमालक विकणार होता आणि त्यांना 2 महिन्यात घर रिकामं करायला सांगितलं. पुन्हा एकदा भाड्याचं टेन्शन, पुन्हा शोधाशोध. पण यावेळी ताईंनी भीतीला शरण न जाता स्वामींच्या फोटोसमोर बसून शांतपणे म्हटलं, तुम्ही जे योग्य समजाल ते करा, पण आम्हाला मेहनत करण्याची ताकद द्या. आणि जणू काही योगायोगानेच त्यांच्या डब्यापैकी एक ग्राहक बँकेत काम करणार होता. त्याने सांगितलं की नवीन बांधकामात लहान फ्लॅट्स बुकिंगला आहेत आणि बँकेकडून सुलभ कर्ज मिळू शकतं. सुरुवातीला ताईंना हे स्वप्नासारखं वाटलं, कारण त्यांच्या हातात बचत फक्त 2 लाख रुपये होती. पण त्यांनी धाडस केलं. बँकेत कागदपत्र दिली, पतीच्या डब्याच्या व्यवसायाची नोंदणी केली, स्वतःच्या नोकरीचे कागद दिले. काही आठवडे ताणतणावात गेले. प्रत्येक गुरुवारी त्या अधिक श्रद्धेने जप करू लागल्या आणि अखेर एक दिवस फोन आला. त्यांना 42 लाखाचे गृहकर्ज मंजूर झाले होते. फ्लॅटची एकूण किंमत 48 लाख होती. उरलेली रक्कम नातेवाईकांकडून उधार घेतली. तो दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट होता, कारण ज्या स्त्रीकडे कधी 1500 रुपये भाडे देण्याची ऐपत नव्हती, ती आता स्वतःच्या घरात स्वप्न पाहत होती. घराचं बांधकाम सुरू असताना त्यांनी डब्याचा व्यवसाय वाढवून लहानशी खानावळ सुरू केली. 2 बायका कायमस्वरूपी कामाला ठेवल्या. पती पूर्ण वेळ त्यात लक्ष देऊ लागले. ताईची शाळेत कायम नेमणूक झाली आणि पगार 27,000 रुपये गेला. घरात पहिल्यांदा नवीन फर्निचर आलं, पहिल्यांदा स्वतःचा फ्रीज घेतला, पहिल्यांदा मुलाच्या शिक्षणासाठी वेगळे खाते उघडलं. आणि सर्वात विशेष म्हणजे त्या म्हणतात की ज्या दिवशी त्यांनी नवीन घराची चावी हातात घेतली तो गुरुवार होता. त्यांनी उंबरठा ओलांडताना फक्त एकच वाक्य म्हटलं, श्री स्वामी समर्थ. कारण त्यांना आतून खात्री होती की हा प्रवास केवळ पैशाचा नव्हता, तर श्रद्धा, संयम, मेहनत आणि आत्मविश्वासाचा होता. 3 वर्षापूर्वी जिथे अंधारच अंधार होता, तिथे आता प्रकाश होता. भांडण्याच्या जागी समजूतदारपणा होता, निराशेच्या जागी आशा होती आणि सर्वात मोठं म्हणजे त्यांनी स्वतःला पुन्हा शोधलं होतं. नवीन घरात प्रवेश केल्यानंतरही ताईंनी कधीही तो गुरुवार सोडला नाही, कारण त्यांना माहीत होतं की हा केवळ घर मिळवण्याचा चमत्कार नव्हता, तर आयुष्य नव्याने घडण्याचा आशीर्वाद होता. घरात स्थिरावल्यानंतर काही महिन्यांनी त्यांच्या आयुष्यात अजून एक आनंदाची बातमी आली. अनेक वर्षापासून ज्या गोष्टीसाठी त्या शांतपणे प्रार्थना करत होत्या, ती संतान प्राप्तीची बातमी डॉक्टरांनी दिली. आधी काही अडचणी येत होत्या, तपासण्या, औषध, मानसिक ताण हे सगळं होतं. पण यावेळी ताईंनी घाई गडबड न करता शांतपणे श्रद्धा आणि उपचार दोन्ही चालू ठेवले. पती पूर्णपणे बदलले होते. त्यांनी स्वतःवर जबाबदारी घेतली. खानावळीचा व्यवसाय आता रोजच्या 60 ते 70 ग्राहकापर्यंत पोचला होता. महिन्याला चांगली उलाढाल होऊ लागली. त्यांनी छोटंसं फूड लायसनही घेतलं. 2 तरुण मुलांना डिलिव्हरीसाठी कामावर ठेवलं. ताई शाळेत कायमस्वरूपी झाल्या आणि त्यांचा पगार वाढून 38,000पर्यंत गेला. घराचा EMI वेळेवर भरला जाऊ लागला. कर्जाचं ओझं आता भीतीदायक राहिलं नव्हतं. आणि एका शुभ सकाळी त्यांच्या घरी गोंडस मुलीचा जन्म झाला. तो दिवसही योगायोगाने गुरुवारच होता. डॉक्टरांनी जेव्हा बाळ त्यांच्या हातात दिलं, तेव्हा ताईंना आठवलं ते जुनं भाड्याचं घर, ते अर्धा किलो तांदूळ, ते गहाण ठेवलेलं चेन, ती 15,000ची निष्फळ पूजा आणि त्या सगळ्या संघर्षातून आज इथवर पोचलेला प्रवास. त्यांनी मनात म्हटलं, देवा तू आम्हाला श्रीमंतीपेक्षा स्थैर्य दिलंस, पैशापेक्षा धैर्य दिलंस. आज त्यांचं स्वतःचं 48 लाखाचं घर आहे.
स्थिर नोकरी आहे, पतीचा स्वतःचा वाढता व्यवसाय आहे, मुलीच्या नावाने गुंतवणूक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात शांतता आहे. त्या सांगतात की चमत्कार अचानक होत नाहीत, चमत्कार घडतो तो हळूहळू. जेव्हा आपण तक्रार सोडून प्रयत्न सुरू करतो, जेव्हा आपण अंधश्रद्धेपेक्षा विश्वास निवडतो, जेव्हा आपण कोणत्याही शॉर्टकटपेक्षा सातत्य निवडतो. गुरुवारच्या साध्या दिव्याने त्यांच्या आयुष्यात प्रकाश आणला, पण तो प्रकाश टिकवण्यासाठी त्यांनी घाम गाळला, अभ्यास केला, व्यवसाय उभा केला, पतींना साथ दिली आणि स्वतःला कधीही कमी समजलं नाही. ते आजही म्हणतात की ज्या दिवशी आपण स्वतःवर विश्वास ठेवतो, त्या दिवशी स्वामी आपल्यावर अधिक विश्वास ठेवतात. आज त्यांच्या घरात प्रत्येक गुरुवारी छोटंसं कीर्तन होतं. 2-3 शेजारी येतात, प्रसाद वाटला जातो, पण कुठेही दिखावा नाही. फक्त कृतज्ञता आहे. कारण त्यांना माहिती आहे की ज्या दिवशी त्यांनी निराशेच्या काळोखाती एक छोटासा दिवा लावला होता, त्याच दिव्याने त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली. आणि म्हणूनच त्या प्रत्येकाला सांगतात, परिस्थिती कितीही कठीण असो, कर्ज कितीही असो, भाडं भरता येत नसलं तरी स्वतःवरचा विश्वास गमावू नका. कारण शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद प्रत्येकामध्ये असते. फक्त ती जागवणारा क्षण लागतो आणि त्यांच्या आयुष्यात तो क्षण गुरुवारच्या त्या साध्या प्रार्थनेने दिला. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये आत्ताच लिहा श्री स्वामी समर्थ. हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या जवळच्या स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच खऱ्या अनुभवांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.